हाय एव्हरीवन, मॉन्सून संडे स्पेशल मिनी व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सकाळी थोडंसं निवांत उठलो, पण भरभर आवरलं आणि ब्रेकफास्ट सकटच बाहेर पडलो आम्ही मस्तपैकी. छान बाहेर ब्रेकफास्ट केला आणि त्याच्यानंतर लाँग ड्राईव्ह म्हणूयात आपण किंवा वन डे पिकनिक म्हणूयात, असं बाहेर पडलेलो आहे. डिटेल सगळा व्लॉग तुम्हाला मोठा बघायला मिळणार आहे आज संध्याकाळी. तर तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स मिळतील. कात्रजच्या बोगद्यातून जाताना खूप मजा आली आणि महत्त्वाचं म्हणजे ना, खूप असा जोराचा पाऊस पण नव्हता धोधो, पण रिमझिम पाऊस होता. त्याच्यामुळे छान गार वारं होतं. मधून त्या पावसाच्या सरीत मजा येत होती. हा जो नेकलेस पॉईंट आहे भोरचा, हा तुम्ही कोणत्या मराठी चित्रपटात बघितला आहे? तुम्हाला जर आठवत असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. खूप छान वातावरण होतं इथे आणि महत्त्वाचं म्हणजे निसर्गात गेल्यावरती खूप रिफ्रेशिंग वाटतं. तुम्ही जास्त काही करू नका, पण ती हिरवाई बघून मजा येते. हा नेकलेस पण खूप सुंदर आहे. आय लव्ह इट. ह्याच नेकलेस पॉईंटवरती आपल्याला भेटतो हा प्रणव दादा, जो अक्षर गणेशमधून आपल्या नावातून छानपैकी गणपती बाप्पा आपल्याला काढून देतो. कलेला दाद ही दिलीच पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही त्याच्याकडनं वेणूच्या नावाचा छानपैकी अक्षर गणेश तयार करून घेतला. ही मनी माव आम्हाला इथे भेटली, जिच्याशी आम्ही खूप गप्पा मारल्या आणि भरपूर खेळलो. असा छानपैकी वेणूच्या नावाचा अक्षर गणेश तयार करून घेतलेला आहे, जो घरी जाऊन आम्ही लॅमिनेट करणार आहे. मग नंतर पुढे निघालो आम्ही भाटघर धरणाच्या बॅकवॉटरला आणि खूप सुंदर वाटत होतं. असं रिमझिम पाऊस, हिरवाई, मजा, गाणी सगळी ऐकत गप्पा मारत भात लावणी चाललेली आहे आणि असं वाटत होतं ना, आपणही शेतात उतरावं मस्तपैकी आणि भात लावणी करावी. हे आहे धरणाचं बॅकवॉटर. अजून पूर्ण भरलेलं नाही आहे. धरण भरलं की अजूनच मजा येणार आहे. एका ठिकाणी आम्ही थांबलो होतो जेवणासाठी. ह्याच्याबद्दलचा रिव्ह्यू मी डिटेल सगळ्या लॉंग व्लॉगमध्ये तुम्हाला देणारच आहे. फुलं एन्जॉय केली, छान खाणं पिणं केलं. अशा स्विमिंग टँकमध्ये माझ्याही पहिल्यांदाच पाण्यात पाय घालून बसली, कारण तिला पाण्याची भीती वाटते. त्यामुळे तिने ह्या गोष्टी कधी केलेल्या नाही आहेत. पण आता आम्ही तिला म्हणतो की नाही, आता इट्स टाईम, रिटायर्ड झाली आहेस, या गोष्टी करून बघ. अशी सगळी मजा मस्ती करत आम्ही संध्याकाळी निवांतपणे घरी आलो.